सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संरक्षित वनक्षेत्राच्या 1 किलोमीटर परिघात कोणत्याही प्रकारच्या खाणकामाला बंदी आहे. मात्र या नियमांचं उल्लंघन करून शाहूवाडी तालुक्यातील संरक्षित वनक्षेत्रात नियमबाह्य आणि बेकायदेशीर पद्धतीनं बॉक्साईट उत्खनन सुरू असल्याचा आरोप भारतीय दलित महासंघानं केलाय. या भागातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात बॉक्साईट खाणींमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्यानं केंद्रीय पर्यावरण विभागानं यापूर्वी या खाणी बंद करण्याचे निर्देश दिले होते. तसंच वन विभागानं तपासणी करून काही खाणी बेकायदेशीर असल्याचंही स्पष्ट केलंय. तरीही शाहूवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बॉक्साईट उत्खनन सुरू आहे. उत्खननामुळे वन्यजीवांच्या अधिवासावर परिणाम होत असून नैसर्गिक पाण्याचे स्रोत नष्ट होत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसंच संबंधित खाणी तात्काळ बंद कराव्यात या मागण्यांसाठी महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. दरम्यान संध्याकाळच्या सुमारास या मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी स्वीकारून कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कांबळे, अर्जुन नलवडे, बबलू चौगले, दयानंद कांबळे, आकाश कांबळे, सनी प्रसाद, दशाथ बागडी, चंद्रकांत काळे, चिमाजी सोरटे, सूरज अवघडे, अमोल कांबळे, अनिल पुजारी आणि शरद हेगडे सहभागी झाले होते.